सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत ते सोडवण्याचे काम करण्यासाठी नेते बनणारे लीडर हे ज्यावेळी स्वतःच्या वर्चस्वासाठी व स्वतःचा दबदबा कायम ठेवण्याकरिता आपसात वाद करतात, मारामारी करतात, त्यावेळी त्या शहरातील वातावरण हे गढूळ होणारच आणि असाच प्रकार सध्या अमरावती शहरात बघायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोपामुळे बिघडलेले राजकीय संबंध निवडणुकीच्या निकालानंतर वादाचे स्वरूप घेत असून वादाचे रूपांतर हे हाणामारीत व एकमेकांवर हल्ला चढवण्यात होत आहे। मात्र या हल्ल्यांमुळे सामान्य नागरिक हा दहशतमध्ये जगत असून पोलीस प्रशासनावर व त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे। मात्र हे निमूटपणे बघ्याची भूमिका घेणारे सर्वच पक्षाचे नेते ह्या बिघडलेल्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्याचे कार्य करताना कुठेच ऐकायला मिळत नाही किंवा दिसतही नाही। ही अतिनिंदनीय बाब आहे। अशाच प्रकारे जर शहरात घाणेरडे राजकारण चालत राहिले तर एक शांत व प्रगतिशील शहराला नजर लागेल आणि हे अमरावती शहर म्हणजे गुंड्यांचे शहर म्हणून ओळखले जाईल। आणि ही परिस्थिती येऊ नये याकरिता सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी तसेच सामाजिक व राजकीय प्रतिष्ठित व्यक्तींनी शांतीचा संदेश देणे व त्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे। विदर्भ न्यूज करिता डॉक्टर कुशल लोटे यांचा संपादकीय वृत्तांत।